नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये आपल्याला खूप मस्तपैकी असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आणि सांगायला गेलं तर हा प्रोमो प्रेक्षकांना अक्षरशः खूप आनंद देणारा ठरणार आहे. या प्रोमोमध्ये आपल्याला काव्या 2.0 पाहायला मिळते. पार्थला पुन्हा आपल्या आयुष्यात आणण्यासाठी काव्याचा पूर्णपणे बदललेला अंदाज समोर येतो. सुंदर साडी, आत्मविश्वास आणि पार्थसाठी असलेली तिची जुनी आपुलकी काव्या पुन्हा एकदा प्रयत्न करताना दिसते. पण दुसरीकडे 16 डिसेंबरला घडलेल्या घटनेमुळे पार्थ अजूनही मनातून दुखवलेला आहे. तो काव्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असतो. तिच्या प्रत्येक प्रयत्नाकडे दुर्लक्ष करतो. काव्या मात्र हार मानत नाही. ती एक सुंदर असं मांजर तिथे घेऊन येते व त्याच्यासोबत खेळू लागते. ती अगदी निरागस पद्धतीने पार्थशी बोलण्याचा प्रयत्न करते. त्याचा राग कसा कमी होईल याचा ती प्रयत्न करत असते. पार्थ कितीही रुसला असला तरी काव्याला एक गोष्ट ठाऊक असते. पार्थचं प्रेम अजून जिवंत आहे आणि अखेर तो क्षण येतो. पार्थ आपलं मन मोकळं करतो काव्यासोबत. तो कबूल करतो की तो खूप दुखावलेला आहे, पण काव्याची जिद्द आणि प्रेम त्याला हार मानू देत नाही. तो काव्याला माफ करतो आणि दोघांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होते. दरम्यान ही सगळी दृश्य पाहून रम्याचा संताप शिगेला पोहोचतो. पार्थला मिळवण्याचा तिचा डाव पुन्हा एकदा अपयशी ठरतो आणि आता तिच्या मनात पुढचा डाव शिजत असल्याची चिन्हही दिसतात. तर मित्रांनो, पुढे काय होणार? रम्या आता कोणता नवा कट रचणार? काव्या पार्थचं नातं टिकणार का? हे सगळं जाणून घेण्यासाठी मालिकेचे पुढचे भाग नक्की बघा. पार्थ काव्याचं प्रेम पुन्हा जिंकेल का, की रम्याचा नवा डाव सगळा उलटपालट करून टाकणार? प्रेमाची ही गोष्ट पुढे कोणतं वळण घेणार हे पाहण्यासाठी पुढचा भाग अजिबात मिस करू नका. आता खेळ सुरू झाला आहे खरा, कारण रम्या शांत बसणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.